काल तुम्ही काही घडामोडी महाराष्ट्रातील काही बांधवांच्या कानावर आले असेल, काही व्हिडिओ आले असतील, पण आपण आता या असल्या भूलथापांना बळी पाडायचं की जोपर्यंत शासन आदेश आपल्या हातात पडत नाही, शासन आदेश निर्गमित होत नाही, तोपर्यंत मैदान सोडायचं नाही. याला सगळ्या गोष्टींचं आत्मचिंतन आता आपण सर्व शिक्षक बांधवांनी करायला पाहिजे. महाराष्ट्रभरातील 65,000 शिक्षक बांधवांना माझं आव्हान आहे, माझं निवेदन आहे. बांधवांनो, रात्र वैर्याची आहे. मी मागापासून सांगतोय, 22 जुलैपासून सांगतोय, रात्र वैर्याची आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या हक्कासाठी आता मैदानात उतरल्याशिवाय पर्याय नाही. कारण फक्त आपल्या हातात 35 ते 40 दिवस शिल्लक उरलेले आहेत. 35-40 दिवसानंतर आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता लागणार आहेत म्हणून सर्व शासनकर्ते, मंत्री किंवा जे काही राज्याचं मंत्रिमंडळ आहे हे फक्त आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपली भक्कम कशी या ठिकाणी तयारी करता येईल याच्यामध्ये सर्व गुंतलेले आहे. तुमच्या आमच्या प्रश्नांकडे यांचं कुणाला काही देणं घेणं नाही. आपली हक्काची लढाई आहे. आपण वंचित आहोत पगारापासून. त्यासाठी आपल्याला जर खऱ्या अर्थाने हा लढा जिंकायचा असेल आणि आपला हक्क जर त्या ठिकाणी मिळवून घ्यायचा असेल आचारसंहितापूर्वी, तर तुम्हा सर्वांना आता कुठल्याही निमंत्रणाची गरज पाहिजेत नाही. स्वतः आपण सर्वांनी आव्हान दिल्यानंतर आंदोलनस्थळी या ठिकाणी सहभागी झालं पाहिजेत. कारण आता ही अतितटीची लढाई सुरू झालेली आहे. आज अन्नत्यागाचा 3रा दिवस आहे. आमच्या सर्वांचं खरंच आज खूप अशक्तपणा आलेला आहे. हवं तेवढं बोलायलाही मलाही अवसान नाही, परंतु उसना अवसान आणून सनी तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी कुठंतरी बोलावं. कारण बोलल्याशिवाय आपला हा आवाज तुमच्या आमच्यापर्यंत जाणार नाही. आपण इथे किती दिवस बसलो तर हा फक्त बसून या ठिकाणी काही होणार नाही. तर आपल्याला असं काहीतरी लढा हा तीव्र करावा लागेल की सरकारला दखल घ्यावा लागेल. ते घेण्यास आपल्याला भाग पाडायचा आहे. आज अन्नत्याग आंदोलनानंतर आम्ही जलत्याग आंदोलन आजपासून करणार होतोय, परंतु काही शिक्षक समन्वय बांधवांची आणि आमचे मित्र जोजारे सर यांचा एक लहानसा मुलगा सुद्धा या आंदोलनस्थळी या ठिकाणी आला आपल्या बापाची तब्येत बघण्यासाठी, तब्येतीची काळजी करण्यासाठी. कारण आपल्या लेकरांना सुद्धा बापाच्या तब्येतीची काळजी असते आणि त्यामुळे आम्ही सगळे भारावून गेलोय आणि तो जलत्यागचा निर्णय आम्ही थोडा लांबवला. परंतु निश्चितच सरकार जर कुठल्याच पद्धतीने जर झुकत नसेल तर प्रसंगी जलत्यागही करण्याची आमच्या सर्वांची तयारी आहे. खैरे सर तर कालपासूनच म्हणे मी आता जलत्यागालाच बसतोय, परंतु आम्ही सर्वांनी समजावून सांगितलं आणि जलत्याग करणं म्हणजे एवढं सोपं नाही बांधवांनो. 3 दिवसापासून अन्नाचा एक कोण आमच्या पोटात नाही तर पूर्ण हातपाय असे आखडून गेलेत. हातापायामध्ये अशी आग येते, मुंग्या यायला लागल्यात आणि त्याच्यात जर जलत्याग आम्ही सुरू केलं तर ती परिस्थिती काय असते ही फक्त आम्हाला माहित आहे. हे फक्त घरी बसून तुम्हाला कळणार नाही. पाण्यातला मासा झोप घेतो कसा, जावे त्याच्या वांसा तेव्हा कळे. हे जेव्हा तुम्ही स्वतः अनुभवसाल ना तेव्हा तुम्हाला कळल या सगळ्या गोष्टी किती तकलीफ, किती त्रास आपल्याला सहन करावा लागतोय. घरी बसून काही होणार नाही बांधवांनो. आम्हाला तर तुम्हा सर्वांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही किमान आम्हाला साथ देण्यासाठी, भक्कम ताकद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हा. ज्या ज्या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी ते तर चांगल्या पद्धतीने ते बांधव करतच आहेत, पण जास्तीत जास्त संख्येने जर तुम्ही पात्री या ठिकाणी उपस्थिती लावली, सर्वच आसपासच्या जिल्ह्यातील प्रॉपर परभणी जिल्हा असेल, तालुक्यातील असेल, या सर्व शिक्षक बांधवांना जर स्वतः याची जाणीव जर कुठेतरी झळा तुम्ही सोचल्या, एक जाणीव जर स्वतः ठेवली तर निश्चितच एक मोठी संख्या या ठिकाणी उपस्थित होईल. बांधवांनो, आजचं निवेदन असं आहे, आता फक्त किती दिवस अन्नत्याग करून या ठिकाणी आपला जीव गमवायचा, तर अन्नत्याग तर कंटिन्यू चालूच राहणार, पण त्याच्या पलीकडे शासनाचा निषेध म्हणून, कारण 3 दिवसापासून महाराष्ट्रभरामध्ये अन्नत्याग लाक्षणिक आंदोलन चालू आहे आणि या ठिकाणी आंदोलन चालू आहे, अन्नत्याग आंदोलन चालू आहे, तरी जर आपण दखल घेत नसाल तर आज आमचे काही समन्वयक या ठिकाणी शासनाकडे आपलं केस अर्पण करणार आहेत. तुम्हाला सर्वांना माहित आहे आपण केस केव्हा अर्पण करतोय, जेव्हा आपल्या घरामध्ये दुःखद प्रसंग झाला किंवा काहीतरी वेगळा प्रसंग झाला, त्याचा एक हे म्हणून आपण ते केस अर्पण करतोय. आम्ही सुद्धा या ठिकाणी मुंडन आंदोलन करतो आहोत, आमचे केस अर्पण करत आहोत की सरकारला किमान आता तरी विनवणी करतोय की आमच्या ह्या संवेदना तुमच्यापर्यंत जर आल्या असतील तर आम्हाला न्याय द्या. आम्हाला दुसरं काही नकोय, आम्हाला फक्त निधीसह शासन आदेश निर्गमित हवा आहे, जेणेकरून आमच्या हक्काचं वेतन, आमच्या हक्काचा पगार आमच्या खात्यामध्ये पडेल
ज्याच्यामुळे आमच्या मुलाबाळाचं लेकराबाळाचं भविष्य उद्याचं उज्ज्वल होणार आहे आणि त्या हक्कासाठी आम्ही लढतोय. आम्ही काही दुसऱ्या काही आम्हाला काही वेगळे काही निधी लागत नाही, कुठले पत्र लागत नाही, कुठल्या मागण्या नाहीये. आमच्या न्याय मागण्या आहे. जो आमचा हक्क आहे तो हक्क मागण्यासाठी आम्ही गेल्या 3 दिवसापासून अन्नत्याग उपोषण करतोय आणि यासाठी या पात्री या उपोषण स्थळीच आता आमचे काही बांधव स्वतःचं मुंडन या ठिकाणी करणार आहेत, मुंडन आंदोलन या ठिकाणी करतायत, केस अर्पण करणार आहेत. थोड्याच वेळात लाईव्हच्या माध्यमातून आपणा सर्व महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय की आपले केस, प्रत्येक शिक्षकाला आपल्या डोक्यावरचे केस प्रिय असतात बांधवांनो. असा एकही व्यक्ती नाहीये की ज्याला स्वतःच्या डोक्यावरचे केस प्रिय नाहीये. कारण केसामुळे आपल्या चेहऱ्याची सौंदर्य वाढतंय आणि हे सौंदर्य सुद्धा आम्ही या ठिकाणी अर्पण करायला तयार आहोत. कारण तुम्ही बघा, कोणीही व्यक्ती आपल्या केसाची अतिशय काळजी घेत असतो, निगा राखतोय, पण ते केस, ती काळजी घेणारे केस आज आम्ही या ठिकाणी अर्पण करतोय. हा आमचा आत्मक्लेश समजा, एक अक्लेश आंदोलन समजा. त्यामुळे अशा पद्धतीचं मुंडन आंदोलन करून आम्ही या ठिकाणी लगेच थोड्याच वेळात या मुंडन आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्रभर आता हे मुंडन आंदोलन तुम्ही बघणार आहात आणि हे मुंडन आंदोलन चालू असताना सर्व उपस्थित बांधवांनी फक्त बघ्याची भूमिका घेऊ नका, तर हे मुंडन आंदोलन असताना सगळ्यांनी बोंब मारायची, बोंबाबोंब आंदोलन या ठिकाणी करायचं. कारण आता आपल्याला सरकारला या सगळा निषेध त्या ठिकाणी दाखवायचा आहे. आणि काही बांधव आपल्या प्रश्नच मार्गी लागला आणि हरे तुरे घेऊन सनी सरकारपर्यंत चाललायत. निश्चितच आम्ही तुमची हत्तीवरून मिरवणूक काढू, हत्तीवरून तुम्हाला हार तुरे घालू, परंतु आम्हाला हक्काचा कागद शासन आदेश आमच्या हातात दिला तेव्हा. अजून कितीपर्यंत आश्वासनाची बोलवण तुम्ही आमची करणार आहेत? खूप झाले आता आश्वासन, आता आम्हाला हक्काचा कागद हवा आहे. आश्वासनावर आता आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही आणि यासाठी थोड्याच वेळात अगदी 5-10 मिनिटांमध्ये या ठिकाणी मुंडन आंदोलनाला सुरुवात आहे. तुम्ही बघू शकता आमचे 2 बांधव मुंडन आंदोलनासाठी तयार झालेले आहेत. 2 जण मुंडन आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि असे 10 लोक, 10 ते 15 बांधव या ठिकाणी आज आपलं मुंडन आंदोलन करणार आहे. आपले स्वतःचे जे अतिशय लोकप्रिय, म्हणजे स्वतःचे अतिशय प्रिय असणारे केस या ठिकाणी निषेध म्हणून अर्पण करणार आहे. बांधवांनो, मुंडन करणं कुणालाही हौस नाहीये. स्वतःचे केस कापायचे म्हणलं तर आपण 10 वेळेस विचार करतोय, कारण स्वतःच्या केसाविषयी प्रत्येक व्यक्तीला अभिमान असतो. एक त्याचे व्यक्तिमत्व त्या केसामधून फुलत असतं आणि तेच व्यक्तिमत्व, ते सौंदर्य आज आम्ही या ठिकाणी अर्पण करत आहोत. आणि या आंदोलनाची सुरुवात आमचे मित्र मुख्याध्यापक प्राध्यापक काळे सर, हे प्रसाद काळे सर हे प्रथम या ठिकाणी मुंडन आंदोलनासाठी बसलेले आहे. पहिलाच नंबर माझा लावा असं त्यांनी स्वयंस्फूर्तीने सांगितलेलं आहे. म्हणजे ही तळमळ असली पाहिजे बांधवांनो. फक्त छत्रपती जन्मावा पण दुसऱ्याच्या घरात मुंडन करा, सगळं करा, पण दुसऱ्यांनीच करा असं न करता ते स्वतःच्या खांद्यावर पेललं पाहिजे, स्वतः घेऊन आपण चाललो पाहिजेत. आणि तशातले प्रसाद काळे सर यांनी स्वतः सांगितलं, आमचे सीताफळे सर म्हटले रात्री की तुम्हाला मुंडन करावं लागतं, त्यामुळे मी करतो पण पहिलं माझं करा. म्हणजे ही तळमळ असली पाहिजे की आपल्यामध्ये कुठलंही आंदोलन जर करायचं म्हणलं तर त्यासाठी पहिलं मी बळी द्यायला तयार आहेत, मी स्वतः त्याच्यामध्ये उतरायला तयार आहेत. मग बाकीचे नंतर माझ्या पाठीशी मला साथ देणारे जितके तयार होईल ते स्वयंपूर्तीनं होणारच, पण त्याची सुरुवात मी माझ्यापासून करतोय. ही भावना खरं तर आपण सर्वांमध्ये रुजवली पाहिजेत आणि आपण स्वयंप्रेरणेने याच्यामध्ये सहभागी झालो पाहिजेत. जितक्या जास्त तुम्ही मुंडन आंदोलन करसाल, जितके जास्त आपण केस अर्पण करू, तेवढा एक इफेक्ट, तेवढा एक निषेध आपण शासनापर्यंत देणार आहोत की आम्ही तुमच्या या घोषणेवर समाधानी नाही आहोत. आम्हाला फक्त या घोषणेची बोलवण नको आहेत. अशा घोषणा आतापर्यंतच्या या 15 वर्षाच्या काळामध्ये अनेक आम्ही बघितल्यात, पण आता आम्हाला घोषणा नकोय, आम्हाला न्याय हवा आहे. आणि न्याय झाल्याशिवाय, न्याय मिळाल्याशिवाय, शासन आदेश निर्गमित झाल्याशिवाय आता कुठल्याही परिस्थितीत या महाराष्ट्रातील हा 65,000 शिक्षक स्वस्थ बसणार नाही, शांत बसणार नाहीत. कोणी काही व्हिडिओ करत असेल, कोणी काही कुणाच्या कानात सांगत असेल किंवा कोणीही काही अडथळे आणत असेल,
पण हा महाराष्ट्रातील हा स्वाभिमानी शिक्षक जो प्रामाणिक आहे, लढण्यामध्ये आपल्या प्रामाणिकपणे काम करतो, हा स्वाभिमानी प्रामाणिक शिक्षक आता आपला हा लढा तीव्र केल्याशिवाय राहणार नाही आणि हक्क घेतल्याशिवाय, शासन आदेश निर्गमित झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत आता आम्ही माघार घेणार नाही आहोत. तुम्हाला काय कार्य करायचे करा, तुम्हाला हे आंदोलन किती उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करायचा असेल तर करा. काही जण आंदोलनामध्ये काही शिक्षकांना सहभागीच होऊ देत नाही, काही होत नसतं तिथं बसल्यानं, असं केलं ना तसं केलं ना. ही निगेटिव्ह थिंकिंग का तुम्ही निगेटिव्ह हा रेशो तुम्ही लोकांमध्ये पेरताय आणि तुमच्याकडून येणं होत नसेल तर येऊ नका, पण येणाऱ्यांना मात्र तुम्ही अडवू नका. एवढं माझी विनंती आहे की जे बांधव या ठिकाणी येत असेल, प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होत असेल, त्या बांधवांना त्या ठिकाणी त्यांच्या हक्कासाठी सहभागी होता. कुठलंही आंदोलन निष्फळ नसतं बांधवांनो. क्रांती करण्यासाठी एक थिंगी महत्वाची असते आणि ही थिंगी आपण पेटवलेली आहे. गरज आहे ती पेटलेली थिंगी आता अजून पेटवायची आणि याचा जे काही ज्वालामुखी आहे हा शासनकर्त्यापर्यंत गेला पाहिजे. त्याचे चटके त्यांच्यापर्यंत, त्यांच्या खुर्च्यांना लागले पाहिजेत. जोपर्यंत त्यांच्या खुर्च्याला हे चटके लागत नाही बांधवांनो, तोपर्यंत ते तुमचा आमचा विचार करणार नाही. आतापर्यंत गोड बोलून आपण बघितलं, पण आता आक्रमक पवित्रा घेण्याची वेळ आलेली आहे आणि तो आक्रमक पवित्रा याच साई जन्मभूमीमधून आपण घेत आहोत. माझी माननीय शिक्षण मंत्री महोदयांना आव्हान आहे, विनंती आहे की ज्या साईबाबांना तुम्ही पूजता, ज्या साईबाबांवर तुमची नितांत श्रद्धा आहे, ज्या साईबाबांविषयी तुम्ही अपार श्रद्धेने पूजन करता, त्या साईबाबाच्या जन्मस्थळी त्या पवित्र भूमीमध्ये आपल्या राज्यामध्ये काम करणारा हा वंचित शिक्षक आपल्या न्याय हक्कासाठी केस अर्पण करत आहोत. आणि त्याच पावन भूमीमध्ये जर निषेध म्हणून, सरकारचा निषेध म्हणून जर आम्ही केस अर्पण करत असाल तर याची दखल तुम्ही घेतला असाल. तुम्ही साई भक्त आहात आणि साई भक्त म्हणून आमची तुम्हाला एक विनंती आहे, आमचं निवेदन आहे. महाराष्ट्रातील 65,000 शिक्षक बांधवांच्या वतीने विनंती करतोय की आपण साई भक्त आहात, साईबाबांवर आपली नितांत श्रद्धा आहे. आमची सुद्धा इथून आपणास एक भक्त म्हणून विनंती आहे की या महाराष्ट्रातल्या 65,000 शिक्षक बांधवांना आपल्या एका सहीने न्याय मिळू शकतो, आपल्या एका निर्णयाने न्याय मिळू शकतो. आणि हा न्याय जर तुमच्या एका सहीने मिळत असेल तर तो न्याय देण्याची भूमिका आपण या ठिकाणी बाजवावी. निश्चितच खऱ्या अर्थाने आपण साई भक्त म्हणून आम्ही अभिमानाने त्या ठिकाणी स्वतःला, तुम्हाला तुमचा अभिमान आम्ही या ठिकाणी बाळगू. आणि अशा पद्धतीने आपण जर ह्या गोष्टी, हे निर्णय करण्यास टाळाटाळ करत असाल तर हा महाराष्ट्रभरामध्ये आज मुंडन आंदोलन या ठिकाणी सुरू झालंय. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे शिक्षक मुंडन आंदोलन सुरू करतील, आपले स्वतःचे केस त्या ठिकाणी निषेध म्हणून अर्पण करतील. याची सुरुवात जरी पाथरीमधून झाली असेल पण हे वनवा महाराष्ट्रामध्ये पेटायला वेळ लागणार नाही. त्यासाठी हा वनवा आज या ठिकाणी जो पेटलेला आहे हा जर थांबवायचा असेल तर माझी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, शिक्षण मंत्री महोदय असतील, या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी हा वनवा थांबवा आणि तात्काळ शासन आदेश निर्गमित करण्यासाठी हालचाली करा. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री आहे. या मुख्यमंत्र्यांसारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात पुन्हा होणे नाहीये, कारण त्यांचं फलित आम्ही स्वतः त्यांना जवळून अनुभवलंय, बघितलंय. कुठलाही प्रश्न घ्या बांधवांना, तात्काळ सोडवणारा हा व्यक्तिमत्व आहे. अतिशय अवलिया माणूस आहे. हा अवलिया माणूस या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला. हा निश्चितच गोर गरीब वंचितांसाठी एक खूप मोठी चांगली गोष्ट आहे आणि म्हणूनच याच माणूस, हाच व्यक्तिमत्व आम्हाला न्याय देऊ शकतं. म्हणून त्यांच्या दारामध्ये आम्ही रडतोय की तुम्हीच आता आम्हाला न्याय देऊ शकता आणि हा न्यायाच्या भूमिकेसाठी आम्ही इथं बसलोय आणि 100% आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. पण काही अधिकारी या ठिकाणी हलगर्जीपणा करत आहेत, या चुकीची मार्गदर्शन करते, चुकीचं ब्रीफिंग करते, चुकीच्या गोष्टी माननीय मंत्री महोदयापर्यंत गेल्यामुळं आतापर्यंत आम्हाला फक्त झुलवत ठेवण्याचं काम केलंय. कारण कुठलंही अडचण नसताना फक्त मंत्री महोदयांना चुकीचं ब्रीफिंग अधिकारी वर्गामधून होत असल्यानं आतापर्यंत आमच्या 65,000 बांधवांना वंचित राहण्याचं काम, वंचित राहावं लागत आहे. हे अतिशय चुकीचं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल परवाच्या बैठकीत सुद्धा तशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत, पण तरी सुद्धा कालच्या बैठकीत कुठलाही विषय झाला नाही बांधवांनो. कारण कालच्या बैठकीत तरी विषय येईल अशी अपेक्षा होत असताना आम्हाला कुठलाही विषय दिसल्या नसल्यामुळं आज निराश होऊन सनी आम्ही मुंडन करत आहोत. जर या ठिकाणी येणाऱ्या बैठकीमध्ये जर आता आमचा विषय आला नाही, जर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जर आमचा विषय घेतला नाही तर महाराष्ट्रातील आणि या पाथरी या ठिकाणी आम्ही सगळे बांधव जल समाधी करणार आहोत. ज्या ठिकाणी या ठिकाणी तलाव असेल त्या तलावामध्ये जाऊन आम्ही आता स्वतःचं आत्मसमर्पण करणार आहोत. कारण आता शांत बसण्या
ढालेगाव या ठिकाणी तलाव आहे, त्या तलावात जाऊन आता आम्ही उड्या मारू. कारण इथं किती दिवस आम्ही बसू, स्वतःच्या पोटाला किती दिवस चिमटे मारू. आज तिसरा दिवस आहे, अन्नाचा एक कण सुद्धा पोटामध्ये नाही. त्यामुळे आता कुठंतरी लढण्याची गरज झालेली आहे. पाथरी तालुक्यातील समाज बांधव सुद्धा बघतायत की गेल्या 5-6 दिवसाच्या 3-4 दिवसापासून हे शिक्षक बांधव हक्काच्या पगारीसाठी, ज्याच्या हातात खरं तर खडू फळा असायला पाहिजे, त्यांना आपल्या हक्काच्या वेतनासाठी इथं रस्त्यावर उपोषणाला बसावं लागतंय. ही अतिशय विदर्भात अशी परिस्थिती आहे. ही फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये खरं तर न शोभणारी गोष्ट आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आपण ही महाराष्ट्राची विकासधारा पुढे चालवतोय. पण या महाराष्ट्राची विकासधारा चालवत असताना या महाराष्ट्रातला शिक्षक हा सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू आहे. कारण याच शिक्षकाच्या हाताहून उद्याची नवी पिढी घडत आहे, उद्याचा महाराष्ट्र घडत आहे. आणि तो महाराष्ट्र घडवणारा, देश घडवणारा शिक्षकाला जर लाचार होऊन या ठिकाणी अशा पद्धतीने बसावं लागत असेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट या महाराष्ट्रासाठी नाही. म्हणून माझी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आम्ही आता जास्त वेळ शांत राहू शकत नाहीये. आता आमचा सहनशीलतेचा जो काही बांध आहे तो फुटलेला आहे. अजूनही तुम्ही वेळ गेलेली नाहीये. येणाऱ्या कॅबिनेटला कुठल्याही परिस्थितीत जर निर्णय झाला नाहीये, जर आमचा शासन आदेशचा कॅबिनेट झाला नाहीये तर आम्ही कुठल्याही ठिकाणी आत्मदहन करणार आहोत, आत्महत्या करू शकतो. आमचा शिक्षक काहीही करू शकतो. आणि याला सर्वस्वी हे शासनातले पदाधिकारी आणि शासन जबाबदार असेल असं मी या ठिकाणी आवाहन सांगतोय. थोड्याच वेळात आता या ठिकाणी मुंडन आंदोलनाला आपण सुरुवात करत आहोत. मुंडन आंदोलनासाठी जे काही शिक्षक या ठिकाणी सहभागी झाले आहेत त्या सर्व शिक्षकांना विनंती आहे की सर्वांनी आजूबाजूला बसून राहा. मुंडन आंदोलन सुरू झालं तर सर्वांनी घोषणा द्यायच्या, बोंब मारायची, आपल्या बांधवांचं अभिनंदन करायचं. मी आतापर्यंत जे काही 10 बांधव मुंडन आपले केस अर्पण करण्यासाठी तयार झालेले आहे त्या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार आपण सर्वांनी. मिळालंच पाहिजे. मुंडन आंदोलनाला सुरुवात झालेली आहे बांधवांना, तुम्ही बघू शकता. होश म्या शिंदे सरकार म्हणा, होश म्या अरे होश म्या 100% अनुदान, 100% अनुदान. शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. जोपर्यंत आता मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आता आपण माघार घेणार नाही. बांधवांनो, महाराष्ट्रातील माझ्या 65,000 शिक्षक बांधवांना मला दाखवायचं आहे पाथरी शाही जन्मभूमीमध्ये न्याय मिळत नाहीये. म्हणून या ठिकाणी आपले बांधव केस अर्पण करत आहेत. मुंडन आंदोलनाला आपण सुरुवात केली आहे, हे महाराष्ट्राने आता बघितलं पाहिजे. अरे ज्या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणतो, ज्यामध्ये शिक्षकांना अतिशय पवित्र स्थान दिलं जातं, खडू फळा ही त्याची सगळ्यात महत्वाची हत्यार असते, आज त्या शिक्षकांना आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या वेतनाच्या पगारासाठी मुंडन करावं लागतं. याच्या सारखी शर्मेची आणि लाजिरवाणी गोष्ट कुठली असणार आहे. म्हणून माझे माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन आहे, विनंती आहे, आपण संवेदनशील आहात. आपल्यासारखं मुख्यमंत्री पुन्हा होणे नाहीये, परंतु काही चुकीच्या अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे या ठिकाणी आपल्या सरकारची कुठेतरी बदनामी होत आहे. कोण म्हणतात देत नाही, कोण म्हणतात देत नाही, 100% अनुदान. 100% अनुदान. कोण म्हणतात देत नाही. आता जे काही मुंडन अनुदान करीत आहेत आमचे मुख्याध्यापक प्रसादराव काळे सर हे मुंडन अनुदान करत आहेत. त्याचबरोबर त्याच्यानंतर सरस्वती विद्यालय वजूर चे सहशिक्षक श्री भगवानप्पा भस्के हे सुद्धा मुंडन आंदोलनात सहभागी होत आहेत. एकूण सगळे 15 ते 16 लोक या मुंडन आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे असून
100% अनुदान. अरे कोण म्हणताय देत नाही? 100% अनुदान शिंदे सरकारचा धिक्कार असो. होश में आओ. सगळ्यांनी काय करा, वर हात करून घोषणा द्या. आता थोडा बाहेर येते का बस? मी घोषणा पण देतो, फक्त सगळे. आज पाथरी या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने गेल्या 3 दिवसापासून आंदोलन चालू आहे, पण सरकार कुठलीही दखल घेत नाही. त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी मुंडन आंदोलन करायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता, आपले जे प्रिय असणारे जे केस आहे ते केस सरकारकडे अर्पण या ठिकाणी आमचे शिक्षक करत आहेत. आज जवळपास 20 ते 25 शिक्षक अशा पद्धतीने शिक्षक या ठिकाणी मुंडन करणार आहेत आणि याचा निषेध आपण करणार आहोत. आणि यासाठी सर्वांनी आता घोषणा द्यायचं आहे, 100% अनुदान. अरे असं कसं देत नाही? अरे असं कसं देत नाही? शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा या सरकारच्या नावानं, या सरकारच्या नावानं, या सरकारच्या नावानं जोपर्यंत आमचा हक्क शासनादेश निर्गमित होत नाही तोपर्यंत इथं सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन कुठल्याही परिस्थितीत थांबवलं जाणार नाही. आम्ही माघार घेणार नाही. या भूमिकेवर हे सगळे समन्वयक ठाम आहेत. म्हणून महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. सर्वांनी पुन्हा घोषणा द्या, 100% अनुदान, 100% अनुदान. अरे असं कसं देत नाही? अरे असं कसं देत नाही? भारत माता की, भारत माता की. या सरकारच्या नावाने, शिंदे सरकारच्या नावाने शिक्षकावर होणारा अन्याय, अरे या अंशदारावर शिक्षकावरील अन्याय, 100% अनुदान. अरे भीक नको, अरे भीक नको. शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. 100% अनुदान, 100% अनुदान. भारत माता की. या सरकारच्या नावाने, या सरकारच्या नावाने. अनुदान आमच्या हक्काचं. अरे असं कसं देत नाही? अरे असं कसं देत नाही? भारत माता की, भारत माता की. या सरकारच्या नावानं, या सरकारच्या नावाने. बाबा मारा, लाजू नका. आपले बांधव, आपले जे काही केस आहेत ते केस या ठिकाणी निषेध म्हणून अर्पण करत आहेत. बांधवांनो, गेल्या 3 दिवसापासून इथं अन्नत्याग आंदोलन चालू आहे. सरकार कुठली दखल घ्यायला तयार नाही, फक्त कारणावर कारण त्या ठिकाणी सांगत आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीचा फटका महाराष्ट्रातील 65,000 शिक्षकांना बांधवांना बसतोय. हे किती दिवस सहन करायचं? हा शिक्षक जरी सहनशील असला पण प्रलय आणि निर्माण ह्या शिक्षकांच्याच बोधमध्ये पळत असतात. हे आम्हीच पाळतोय. याची सुद्धा जाणीव खरं तर राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. आज या ठिकाणी मुंडन आंदोलनासाठी जे काही आपले बांधव सहभागी झाले आहेत त्या बांधवांची नावे मी या ठिकाणी वाचून दाखवतोय. प्रसाद काळे सर, आपलं सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय. प्रसाद काळे सर, भगवानराव भस्के, सुभाषराव दुगाने, वैजनाथ दुमाटे, श्री ललित सर, औक्षर सर, प्रशांत साळवे सर, सीताफळे सर, हरकळ टीबी, यनवार सर, भालेराव सर, नागरे डीके, माणिक गायकवाड आणि आकाश घुमरे इत्यादी आपल्या सर्व बांधवांनी या ठिकाणी प्रेरणेने आणि स्वतःहून मुंडन आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवलाय. या ठिकाणी या सर्व बांधवांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी अभिनंदन करूया.
सोपं नाही बांधवांनो. स्वतःचे केस आपण जर करा म्हटलं तर कोणी तयार होत नाही, पण स्वयंप्रेरणेने हे बांधव आपल्या हक्काच्या वेतनासाठी एक आठवण म्हणून निश्चितच या सर्व बांधवांची या अनुदान लढ्यामध्ये त्या लढ्यातील या इतिहासामध्ये या सर्व बांधवांची नोंद असणार आहे की या लढ्यामध्ये यांनी स्वतः स्वयंप्रेरणेने आपल्या स्वतःचे जे काही प्रिय असणारे केस आहे ते हक्काच्या लढ्यासाठी अर्पण केले आहे, सरकारचा निषेध म्हणून अर्पण केलेले आहे. म्हणून या मुंडन आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शिक्षक बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय. आणि अजून ज्यांना पुन्हा सहभागी व्हायचंय त्या सर्व बांधवांनी स्वयंप्रेरणेने या ठिकाणी सहभागी व्हा, आपलं नाव नोंदना. अभिनंदन, सरांचं सुद्धा अभिनंदन करा. सर स्वयंप्रेरणेने या ठिकाणी आले, सर्वांनी टाळ्या वाजवायचा. बांधवांनो, ही वेदना ही आग आपल्या पोटात लागली पाहिजे. त्याच्या पोटात आग लागते ना त्यालाच हे कळतंय की आपण कुठंतरी या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. आणि म्हणून कायम आपल्याला या ठिकाणी आपण दिलेले हे केस हे वाया जाणार नाही, आपलं हे योगदान वाया जाणार नाही. निश्चितच याची दखल सरकारला घ्यावी लागणार आहे. आणि यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मुंडन आंदोलन ठेवलंय. हे आंदोलन अजून तीव्र आपल्याला करायचं आहे. जोपर्यंत आपल्याला आपला हक्क मिळत नाही, न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा अशाच पद्धतीने आपण तीव्र करणार आहोत. त्यासाठी गरज आहे तुमचा आम्हा सर्वांच्या सहकार्याची. महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना माझं आव्हान आहे की बांधवांना आता एक ठिणगी पेटलेली आहे. साही जन्मभूमी पात्री या ठिकाणून आक्रमकतेची ठिणगी आता पेटवलेली आहे. ही ठिणगी महाराष्ट्रभर पेटली पाहिजेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर येत्या कॅबिनेट पर्यंत जर या ठिकाणी निर्णय झाला नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं मुंडन आंदोलन त्या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि अशा पद्धतीने जर सरकारला मुंडन आंदोलन करून स्वतःला ही केसच अर्पण करून घ्यायची असेल तर त्याची 65,000 शिक्षकांची आता आमची तयारी आहे. माझं निवेदन आहे सरकारला की आता तरी तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्या, कारण सर्व तयार आहेत. तुम्हाला फक्त एका सहीची गरज आहे. आणि एक सही करायला जर तुम्हाला एवढा वेळ लागत असेल, हा रोष जर तुम्हाला आपल्या अंगावर घ्यायचा असेल तर आम्ही सर्वजण आता पेटलेलो आहोत. कुठल्याही परिस्थितीत आता आम्ही थांबणार नाही आहोत. जोपर्यंत आता न्याय मिळत नाही, शासन आदेश निर्गमित होत नाही, तोपर्यंत आता हे आंदोलन असंच पेटत राहणार आहे. किंबहुना यापेक्षाही उग्र आता आंदोलन आम्ही या ठिकाणी पुढून येणार आहोत. कारण काही झालं तरी चालतं, आम्हाला आमचा हक्क पाहिजेत, आम्हाला न्याय पाहिजेत. आम्ही भीक मागत नाहीये. अरे हक्काचा गेल्या 15-20 वर्षापासून विना वेतन काम करणारं ज्ञानदानाचं पवित्र काम आम्ही करत असेल आणि त्याचा मोबदला जर आम्हाला मिळत नसेल तर ही कुठली हुकुमशाही आहे, ही कुठली क्रूरशाही आहे. अरे रोजाना गेलेल्या व्यक्तीला सुद्धा संध्याकाळी त्याच्या कामाचा मोबदला हातावर ठेवला जातो. 20 वर्ष झाले आमच्या हातावर आमचा मोबदला नाहीये. अतिशय तुटपुंजा वेतनावर 20-40% याच्यावर आम्ही काम करतोय. आणि 20-40-60% दिलं म्हणजे उपकार केला नाहीये. तुम्ही तुमची जबाबदारी पार पडली आहे आणि आम्ही आमचा हक्क मागत आहोत, भीक मागत नाहीये. एकीकडे लाडक्या बहिणीच्या नावाखाली 45,000 कोटीची लूट तुम्ही करत आहात. शासन म्हणजे शासनाची तिजोरी म्हणजे तुम्हाला स्वतःच्या घरची मक्तेदारी वाटत आहेत. ज्याला येईन त्याला लोकप्रिय योजनेच्या नावाखाली तुम्ही त्या ठिकाणी काही वाटत फिरत आहात. पण हक्काच्या वेतनासाठी महाराष्ट्रातील 65,000 शिक्षक या ठिकाणी तळमळत आहेत, वेदना करत आहेत, संघर्ष करत आहेत. त्याच्या वेदना मात्र तुम्हाला दिसत नाही. त्या तर आम्ही तुमचे मतदार नाही आहोत का? आमचे लेकरं बाळ, आमचा परिवार, आमच्या बायकामुळे तुमचे मतदार नाही आहात का? आमच्या बायकांना तर त्या लाडक्या बहिणीचा सुद्धा लाभ नाहीये. एकीकडे पगार पण नाही आणि तो लाभ सुद्धा भेटत नाहीये. अशी दयनीय अवस्था आमची या ठिकाणी झाली आहे. अजून या ठिकाणी मोहम्मद ताहेर नियाज अली आणि श्री सय्यद अहमद अली सर या दोघांचं खरंच मनापासून एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी सुद्धा की स्वयंप्रेरणेने आपले बांधव आता या ठिकाणी शासनाचा निषेध करतात. बांधवांनो, आपल्या डोक्यावरचे केस हे प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी प्रिय असते आणि ते जर आपण अर्पण करत असो तर याची शासनाने वेळीच दखल घ्यावी. जर एखादा शिक्षक आपलं त्या ठिकाणी स्वतःच सौंदर्य जर त्या ठिकाणी अर्पण करत असेल तर ही आग आमच्या पोटात किती लागलेली आहे याचा त्या ठिकाणी तुम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे आणि तात्काळ आपण निर्णय घ्यावा अशी आमची सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने त्या ठिकाणी विनंती आहे. आम्ही समाधानी नाहीच आहोत. आपण सभागृहात केलेल्या फक्त घोषणेवर आम्ही समाधानी नाही आहोत. कारण आमची मागणी आहे 1 जानेवारी 2024 पासून त्या ठिकाणी आम्हाला टप्पा दिला पाहिजे. तुम्ही देता जून पासून, ठीक आहे, तो जून पासून का असेना पण त्याचा कागद तर आमच्या हातात द्या. फक्त घोषणाच किती दिवस आम्हाला घोषणेची बोळवण करणार आहात. या घोषणेच्या बोळवणावर आम्ही आता थांबणार नाही आहोत. त्यासाठी आम्हाला हक्क हवा आहे. आम्हाला आमच्या हक्काचा कागद जोपर्यंत मिळत नाही
तोपर्यंत आता कुठल्याही परिस्थितीत आम्ही फायर वायर तिसरा दिवस आहे धान्य ते घालणार. शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक समन्वय संघाचा. अरे कोण म्हणतं देत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही. या इथलचा आवाज आपला त्या ठिकाणी आपल्याला मुंबईपर्यंत पोहोचायचा आहे. मित्रांनो, शिक्षक बांधवांनो, आज बघा, आज परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की शिक्षकांना स्वतःच्या पगारीसाठी, स्वतःच्या हक्काच्या पगारीसाठी अन्नत्याग आंदोलनासाठी या ठिकाणी बसावं लागलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारे साईबाबा, प्रेम, श्रद्धा, भक्ती यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या साईबाबांच्या चरणी शिक्षकांना जर स्वतःच्या पगारासाठी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसावं लागत असेल तर या सरकारचं खरंच हे दुर्दैव आहे. सरकारला द्यायला सगळ्यांसाठी पैसे आहेत, मात्र शिक्षकांसाठी पैसे नाहीयेत. आणि म्हणूनच आपण गेला आज हा तिसरा दिवस आहे.